शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार की बघा आपल्या घरामध्ये आपली कुलदैवत सदैव अखंड राहण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे। 10 दिवसातच आपल्याला याचा फरक जाणवतो। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य धन संपदा वाढते। घरातला परिवार सुखी राहतो, प्रगती व्हायला लागते आणि घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते। म्हणून प्रत्येक स्त्रीने हा उपाय करायचा आहे। अतिशय साधा सिंपल आहे। हा उपाय खूप मनाने करायचा आहे कारण की आपल्या कुलदेवीचा आहे आणि कुलदेवीचा जर हा उपाय आपण केला तर 10 दिवसातच आपल्याला याचा फरक जाणवत असतो। म्हणून काय करायचं ते तुम्हाला सांगते। बघा एक कापड घ्यायचं आहे। तुम्ही लाल कलरचा पिवळा कलरचा कापड घेऊ शकतात। छोटंसं कापड घ्यायचं आहे। त्या कापडामध्ये तुम्हाला चंदन कुंकू भस्म कोळसा हे सगळं एकत्र करायचं आहे। परत नाही एकदा सांगते, चंदन कुंकू भस्म कोळसा आणि गुगुळ जे असतात ह्या वस्तू एकत्र करायच्या आहे। एक हळकुंड घ्यायचा आहे। हळकुंड पण त्याच्यात टाकायचं आहे आणि लाल कलरच्या धागाने ते बांधून द्यायचं आहे। लाल कलरच्या धाग्याने बांधून आपल्या घराच्या आतल्या साईडला जर पितळाचा खिळा जर तुम्हाला मिळाला तर पितळाच्या खिळा तिथं घरातल्या आतल्या साईडला बांधायचा आहे आणि आतल्या साईडला हे टांगून द्यायचं आहे। असं केल्याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही। कुलदेवता प्रसन्न होते, घरामध्ये कुलदेवीचा वास निर्माण होतो। 10 दिवसातच याचा अनुभव आपल्याला यायला लागतो। घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य धनसंपदा वाढायला लागते। पैसाला पैसा वाढतो, घरातल्या लोकांची प्रगती होते, कुटुंब परिवार सुखी राहतो आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो। हे शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। तसंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, नक्कीच प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये करून बघा। ज्या दिवशी आपल्या कुलदेवीचा वार आहे, म्हणजे आता समजा मंगळवार आहे, शुक्रवार आहे, पौर्णिमा आहे किंवा अष्टमी आहे किंवा आता आमच्या देवीचा वार हा आमची चामुंडा देवी आहे, तर आमच्या कुलदेवीचा वार हा रविवार आहे, तर त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे जो आपल्याला आपल्या घरातल्या आतमध्ये हे वस्तू ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या बांधायच्या आहे। बघा ह्या वस्तू बांधून बघा, अनुभव घेऊन बघा। 10 दिवसातच तुम्हाला याचा अनुभव येईल, याची प्रचिती येईल। हे खूप प्रभावशाली असा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे। नक्कीच करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। सी स्वामी समर्थ।